आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव. कोपरगाव शहरातील नागरिकांना आधार कार्ड संबंधित कामांसाठी होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद कार्यालयाच्या आवारात आधार अपडेट सेंटर सुरू करण्यात आलं असून या आधार केंद्राचं उद्घाटन मंगळवारी नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलंय. कोपरगाव शहरातील नागरिकांना आधार कार्डमधील नाव, पत्ता, मोबाईल नंबर दुरुस्ती तसेच इतर आवश्यक बदल व अद्ययावत करण्यासाठी अनेक ठिकाणी फिरावे लागत होते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या संदर्भात नगर परिषदेकडे वारंवार मागण्या व तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेत कोपरगाव नगर परिषदेनं हा निर्णय घेत पालिका आवारातच आधार अपडेट सेंटर सुरू केलंय. या केंद्रामुळे आता शहरातील नागरिकांना आधार कार्डमधील विविध दुरुस्त्या व अद्ययावत करण्याची सुविधा आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून त्यांचा वेळ वाचणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर अंतर्गत क्रांती लोकसंचालित साधन केंद्र कोपरगाव यांच्या माध्यमातून कोपरगाव येथील महिला बचत गटातील शिवानी पाठक यांच्या मार्फत या केंद्राचं कामकाज पाहिलं जाणार असून शासकीय दरात सेवा पुरणार आहे. यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, मुख्याधिकारी सुहास जगताप, उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल, गटनेते प्रसाद आढव, नगरसेवक अतुल काले, स्वप्नील मंजू, क्रांती लोकसंचलित साधन केंद्राच्या नेहा परदेशी, आधार केंद्र संचालित शिवानी पाठक, संदीप पाठक, वैभव चव्हाण यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. आज कोपरगाव नगरपालिकेच्या आवारामध्ये महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर व जिल्हा नियोजन समिती अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने बचत गटाच्या मार्फत पाठकताई आणि शिवानीताई पाठक व त्यांच्या सहकारींनी आज आधार कार्डचं अपडेट करणे, 18 वर्षाच्या आतील सर्व नागरिकांचे आधार कार्ड काढून देण्याची सोय ही उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जे शासकीय दर आहे त्या शासकीय दरामध्येच त्यांनी ते कार्ड काढून देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्या सर्व शहराला सेवाही देणार आहे. बऱ्याच दिवसांपासून शहरातील नागरिकांची मोठी अडचण होती का आधार कार्डमध्ये नाव चुकीचं असणे, जन्मतारीख चुकीची असणे, फोटो अपडेट करणे. हे करण्याकरिता आम्ही थोडासा फॉलोअप घेतल्यानंतर या महिला संस्थेमार्फत व चव्हाणताईंमार्फत ही सोय आपल्याला उपलब्ध करून दिली. त्याबद्दलही मी नगरपालिकेच्या वतीने आभार मानतो आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या आधार कार्डामधील काही जर त्रुटी असतील, चुका असतील किंवा अपडेट करायचं असेल तर त्यांनी नगर परिषदेच्या आवारात येऊन आपल्या आधार कार्डाची कामे पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती करतो. आणि चव्हाणताईंना व ज्या परदेशीताईंना पाठकताई व परदेशीताईंना मी या नवीन कार्यास शुभेच्छा देतो. आणि अजून काही जर शहरात कुठेही त्यांना जी मदत लागेल नगरपालिकेमार्फत ती आम्ही असे नवीन सेंटर चालू करण्याकरिता आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत. तर त्यांनी अजून आमच्याकडे जास्तीत जास्त ठिकाणी अजून सेंटर चालू करून शहरातील नागरिकांसाठी सोय करावी मी त्यांना विनंती करतो आणि परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार. महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत क्रांती लोकसंचलित साधन केंद्र कोपरगाव आपल्या तालुक्यामध्ये आपण 29 महिला बचत गटांना तीर्थ विक्री केंद्र दिलेलं आहे. महिलांचा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा व महिलांचे उपजीविका विकास व्हावा या दृष्टिकोनातून महिला बाल विकास व महिला बाल कल्याण अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना हे स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहे. शिवानीताई बचत गटाच्या माध्यमातून आपला स्वयंरोजगार आज सुरू करत आहेत. तर त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळ व क्रांती लोकसंचलित साधन केंद्र कोपरगाव व आमच्या कार्यालयाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. व या सेतू केंद्राच्या माध्यमातून महिलांचे आधार अपडेट करणं, नवीन आधार काढणं, इतर सेतूच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या सेवा महिलांसाठी उपलब्ध होणार आहेत.
गावातील सर्व नागरिकांसाठी त्या खुल्या आहेत. त्यांचा रोजगार असाच दिवसेंदिवस वाढत जावं यासाठी माविमच्या माध्यमातून आपणास खूप खूप शुभेच्छा. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.